आषाढ महिना, त्यात थंडगार पावसाचे वातावरण. अशा वातावरणात घरामध्ये खमंग पुऱ्याचा घमघमाट. परफेक्ट प्रमाणात तिखट, मीठ, चवीला खमंग ओवा आणि पौष्टिक तीळ, लसूण आणि कोथिंबीरला विसरून कसं चाले, हे तर आपल्या पदार्थाची चव वाढवतात. हे सर्व साहित्य घालून बनते ना खमंग पुरी. काय मस्त पुऱ्या झाल्यात, खरपूस खमंग पुऱ्या झाल्यात, खूप छान दिसायल्यात आणि चवीला पण एकच नंबर. भरपूर तेलामध्ये तळली तरी तेलगटपणा अजिबातच नाही, कसलाच तेलगटपणा नाही. मग सगळ्यांनाच जमणार ही पुरी. ट्रिपसाठी हा मेनू खूप मस्त आहे आणि एरवी पण तुम्ही स्नॅक्स म्हणून ते बनवून ठेवू शकता घरामध्ये. 8 ते 10 दिवसासाठी तुम्ही स्टोअर पण करून ठेवू शकता. ताज्या फ्रेश दह्यासोबत किंवा सॉससोबत पण आणखीनच चवदार लागतात. पुरी बनवण्यासाठी हे सर्व साहित्य लागणारे: कोथिंबीर, लसूण, ओवा, लाल तिखट, हळदी पावडर, तीळ, कोथिंबीर आणि लसणाचे थोडंसं मीठ घालून पेस्ट बनवून घ्यायची. कोथिंबीर मी आधी स्वच्छ धुवून कट करून घेतली आणि त्यानंतर आता मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहे. तिखट पुरी बनवण्यासाठी इकडे मी 2 मोठे कटोरी गव्हाचं पीठ घेतले. एक घेतलं आहे आधी, आता दुसरं घेतलं आहे. पिठामध्ये सर्व साहित्य ॲड करायचं आहे. 2 चमचे ओवा, 1 चमचा मिक्स केलेली पेस्ट लसूण आणि कोथिंबीरची, 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा हळदी पावडर. भरपूर प्रमाणामध्ये तीळ घालायचेत, कारण तीळ हे खूप पौष्टिक असतात म्हणून तीळ घालायचेत. त्यामध्ये थोडंसं मीठ पण घालून घ्यायचं आहे, कारण पेस्टमध्ये कमीच घातलेलं होतं. आता थोडंसं मीठ पण घ्यायचं आहे आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्याच्या नंतर पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून कणिक तिंबून घ्यायची. आपण पुऱ्याला जशी लावतो तशीच तयार करून घ्यायची. कणिक तिंबून झाल्यावर पिठाला मस्त मसाज करायचा आहे. मसाज व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि मसाज करताना तेलाचा वापर करायचा आहे, कारण पुऱ्या ह्या मऊसूत होतात आणि खायला पण खूप छान लागतात. असा मसाज केल्याने पुऱ्या 8 ते 15 दिवस चांगले व्यवस्थित टिकतात. पुऱ्यांना काहीच होत नाही, कारण मेहनत ही खूप महत्त्वाची असते. कोणताही पदार्थ करताना मेहनत खूप महत्त्वाची असते, कारण मेहनतीने केलेला पदार्थ चवीला रुचकर आणि चविष्ट लागतो. म्हणून व्यवस्थित करायचे काळजीनं. इथे मी काही पुऱ्या लाटून घेतल्यात. पुऱ्या ह्या मीडियम साईजच्याच लाटून घ्यायच्यात, कारण पुऱ्या टम्म होतात. पातळ जर लाटल्या तर त्या फुगत नाहीत आणि व्यवस्थित होत नाहीत. त्या पुऱ्या कडकच होतात आणि टम्म झालेली पुरी ही चवीला पण भारी लागते.
म्हणून अशा मिडियम साईजच्या लाटून घ्यायच्यात. तळलेल्या पुऱ्यासाठी मी इथे पेपर घेतला आहे, न्यूजपेपर. कारण पुऱ्याचं तेल हे ताटाला किंवा चाळणीला लागणार नाही म्हणून न्यूजपेपर टाकला आहे. आता व्यवस्थित तेल पण तापलं आहे आणि आता गरम तेलामध्ये पुऱ्या तळून घ्यायच्यात. तेल पण व्यवस्थित तापलं आहे. आता तेलात पुरी सोडल्यावर हळूवार पुऱ्यावरती थोडं थोडं झाऱ्याने तेल शिंपडवायचे. कारण असं केल्याने पुऱ्या छान टम्म होतात आणि टम्म झालेल्या पुऱ्या ह्या मऊसत पण होतात. पुऱ्या खूप मस्त झाल्या. भरपूर तेलात तळल्या तरी त्या तेलकट नाही झाल्या. तेलकट नसल्यामुळे त्या आपण 8 ते 15 दिवस स्टोअर करू शकतो किंवा प्रवासाला पण नेऊ शकतो.